राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. है की नाही? 8 वाजलं तरी आमचं जनावर असंच असतंय. कोणाच्या बापाची हिंमत नाही त्याला उठ म्हणायची. हौसनं करून आणलंय, त्यात देखणं बी आहे महाराज. चला जाऊ द्या, सकाळी लवकर उठत जा. प्रकाश सूर्याच्या आधी येतो का? जुन्या माया मावल्या म्हाताऱ्या, प्रकाश सूर्य उगवल्यावर येतो का सूर्याच्या अगोदर येतो? आधी तांबड फुटत मग उगवत. प्रकाश हे सूर्याचं स्वरूप आहे, म्हणजे सूर्याचं लेकरू आहे, तरी सुद्धा कधी येतं? अगोदर. तसं ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे, तरी ते आत्म्याच्या आधी येतं. न्यायशास्त्र सांगतो आत्मा हा निर्गुण निराकार. आत्म्याची ओळख ज्ञानावरनं होते, पण ज्ञानी त्याला म्हणावं ज्याने आत्म्याची कदर न करता या जनहितासाठी आपलं जीवन वापरलं. मग संत काय? 14 बघा, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, मुखोद्गत रामेश्वर शास्त्रींच्या. रामेश्वर शास्त्री तुकोबारांचा काळ. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, मुखोद्गत आहे. सोपं. 40 वेळा हरिपाठ पाठ केला तरी 2 वेळा नीट म्हणता येत नाही आपल्याला. हरिपाठ, वेदशास्त्र सोपं, हे सगळं पाठ आहे त्यांना. तरी समाधान, तरी द्वेष आहे, अहंकार आहे, मत्सर आहे. अरे इतकं सगळं आहे, आम्ही विचार केला काय फायदा आहे? मग इथे समाधान पाहिजे असेल तर त्यांनाही एका ठिकाणी नतमस्तक व्हावं लागलं. तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले, मनो निरामेश्वरे चरणी मस्तक हे मिले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धर्मा, सच्चिदानंद पाय दाखविया आरती कारण तिथे नम्रता आहे. माझं पामरा ज्ञानियांचे राजे तुम्ही, मी कोण आहे तुमच्या समोर ज्ञानोबा आहे? खरं सांगा, तुकोबारांचे सामर्थ्य नाही का? तुकोबारा आहे, ज्या माती उचलतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठल होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले, पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगाव उठून उभा राहतो, एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबारायनं. अरे हे काय सांगता? अखिलकोट ब्रह्मांड चालक जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यांना तुकोबाराय म्हणायचं. तरी सुद्धा ते काय म्हणतात? लहानपण देगा. तरी तुकोबाराय म्हणतात, कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी, कुणब्याच्या कुळात जन्माला सदा पोरगा रे मी. अरे हे सोडा, तुकोबाराय गरीब आहेत का? 65 लाखाची सावकार की तुकोबारायांची. तुम्हाला पैशाचं लवकर कळतंय म्हणून सांगते बरं का. 65 लाखाची, आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. अशा हिशोबाने विचार केला तर आताचे 10 लाख तवाचा रुपया, आताचे तवाचा अशा हिशोबानं 65 लाख. विचार करा, लय नका करू, आटेकीन तुम्हाला लय होते ते. तुकोबाराय फक्त श्रीमंत नाहीयेत, देण्याची दानत आहे. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. ह्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं तर जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोळ सोनं तुकोबारायकडे घाण होतं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या? तरी तुकोबाराय म्हणतात, लहानपण आपला 2 BHK 1.25 एकर ऊस, पण माज किती आपल्याला? मारुतीच्या असा पाया पडतो. मारुती येते हो, त्याच्या शिफ्टीनं अख्खी लंका जाळली होती त्यांनी. अरे तुझ्या घराचं कुठं घेतो तू? लोकांना लईच. पण आजकाल अहो एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्या सोप्यावर बसावं, ते सोप्याचा पांगच फिरतोय. ते आपलं काय ऐकतच नाही, त्याच सांगतो मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपलं गावशिवाय पान, गावाशिवाय आपलं पान हलत नाही. हा आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो ना, आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला हानतो का खायला? खा, लय मोठा आहे रे तू. काय काय तर भिकारी असे म्हणतात. हा, त्या ताईला सांगा मी कोण आहे, त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका दादा. तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे, तर तू एकदा नीट विचार कर, तू कोण आहे.
अरे तुला सांगावं लागतंय रे तू कोण आहे. तयाचा हरिक वाटे देवा जगाचा मालक कौतुक करतो रे माय बाप नामधारकाचं जगाचा मालक. अहो, कुणी करावं महाराज, जगाच्या मालकानं कौतुक करावं महाराज. आणि मी खरं सांगू काय, मी का म्हणते भगवंताचं. लोक बरेच म्हणतात अहो एवढं विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणता, नाही होतं काय नेमकं, देवाच्या नावानं भेटतं काय. तुकोबारांना लोकांनी विचारला लय हरी हरी करतात, लय विठ्ठल विठ्ठल, भेटतं काय. तुकोबारा म्हणले अरे डानो गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नावात आहे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्यात देखत करून दाखवू, एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. लोक म्हणले बघ तोंडाला येतं म्हणून काय बोलायचं का महाराज. गाढवाचं कुठं गोड होत असतं काय, होय कलारकर. गाढवाचं गोड होतं का. अरे नाही काय म्हणता याड्यांनो, पुढं बघा. कळलं त्यालाच कळलं माय बाप. अरे दादे आम्ही गाढवच गात्यानच गोडे झालोय. काही नाही रे. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं. लय लांब जाऊ नका, माझ्याकडे बघा. 22-23 वर्षाची मुलगी आहे. काय वय रे. मी काय एका पायावर उभा राहून तपश्चर्या नाही केली वनात जाऊन, लय उपास तपास बी नाही केली. तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी पण लागत नाही माझ्या अंगाला. खाते मी महाराज, लय खाते पण लागतच नाही. काय करू महाराज, तुमच्यासारखे असतात ना त्रास द्यायला, सॉरी सांभाळायला महाराज बरं का, त्याच्यामुळे लागत नाही महाराज, दुसरं काही नाही. बघा काही नाही केलं रे. मी एक वाक्य सांगेल मायबाप लक्ष देऊ नाही का. भगवंताविषयी आम्ही आमच्या मनात प्रेम निर्माण केलं, त्या जगाच्या मालकाविषयी आम्ही आमच्या मनात प्रेम निर्माण केलं. भगवंतानं प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी प्रेम निर्माण केलं, याला परमार्थाचं फळ म्हणायचं. आम्ही फक्त त्याला मानलं, त्यानं भाग पाडलं जगाला आम्हाला मानायला. आजही रावणासारखा शिवभक्त झाला खूप मोठा. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात नाथ बाबा, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमोल तो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजेचा भंग केला नाही त्याने, पूजेतनं उठला नाही तो, कुणाला आणायलाही नाही लावलं त्याने. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वं शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त आहे तो. तरी लोक राक्षसच म्हणतात, कारण त्याला मालक व्हायचं होतं. दास होऊन राहा देवाची, हे देवाच्या दारात थांबा. शेजारी मौलीला म्हणतात देवाची हे शेजारी, देवाची हे पात्रता आमची तेवढीच आहे. आणि सुख दारात थांबण्यातच आहे, मालक होण्यात. वारकरी संप्रदाय असा आहे, प्रत्येक ठिकाणी मालक होण्यात सुख आहे, पण इथं दास होण्यात सुख आहे. इथं मालक व्हायचं लय त्रास आहे. मालक झाल्यावर जया अंगी मोठे पण तया यातना. महाराज रावण मालक व्हायला गेला, रावण मालक व्हायला गेला. वास्तुशांतीला रावणाला बोलवलं. शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे. असे मंत्र म्हणले रावणाने, देव झाला खुश. आधीच देव कसा आहे स्वभावाने, नाथबाबा सांगतात शिव भोळा भोळा आहे. खुश झाला देव. देव म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि मंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. आलते कशाच्या वास्तुशांतीला. तुम्ही हाय खरे नाही, तुम्ही मुदाम करताय. म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही मुदाम करताय. तुम्हाला वाटतं तुम्ही मला फसवू. तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा का रे हसतो. ते म्हणलं कंडक्टरला फसवला. म्हणला कस काय. मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं माय बाप. इमानदारीनं सांगा यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. तुम्हाला जर वाटतं ना तुम्ही कीर्तनात लक्ष देत नाही, यात माझा तोटा आहे, असं नाही का, यात तुमचा तोटा आहे. फसताय कोण, तुम्ही मायबाप. इथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, त्या होणी दगड बरी देवा. आपल्यापेक्षा दगड बरी राणा माळाची. आणि ह्याला सुद्धा पाजर फुटत, पण आपल्याला काय व्हायचं नाही. आपण दटच तेवढे झालोय रे. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझीच बायकोची गलगल साडी. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटे नाही. आपल्याला काय घेणं देणं नाही. मला तरी काय करायचं, पाकिटाला गाठ घालायची आणि पुढच्या दुपारच्या कीर्तनाला जायचं महाराज बरं काय. कशाच्या वास्तुशांतीच्या पूजेला गेलते. रावण कुठल्या वास्तुशांतीच्या पूजेला गेलते. कोलारच्या. मग लंकेच्या. लंका जेव्हा बनवली गेली तेव्हा त्याची वास्तुशांती करायची होती. करतात की नाही. आपण आपल्या बंगल्याची करतो ती तर. मग त्या वास्तुशांतीच्या पूजेला रावण ब्राह्मण म्हणून बोलावला गेला होता. त्यानं इतकी सुंदर पूजा केली की देव खुश झाला. ब्राह्मणाला द्यायचं असतं की नाही.
मोबदला. मग देव म्हणला काय मागायचं ते. ही पहिला पुजारी ज्यानं पूजेच्या बदल्यात बंगलाच मागितला. आता कळलं. आता नसल कळलं तर मरा. आता याच्या पलीकडे आपण सांगू शकत नाही. मग रावणानं जे मागितलं ती होती लंका. रावण म्हणला एवढंच द्यायची इच्छा आहे तर काय द्या. माझ्या शिवाचं हृदय बघा. ही सगळी सोन्याची लंका फक्त वास्तुशांतीच्या पूजेच्या बदल्यात त्या रावणाला माझ्या महादेवानं दिली. ही लंका माझ्या महादेवाची झाली. कुणाची पण टिकली का. त्याला मालक व्हायचं होतं. हा महाराज देवाच्या दारात उभे राहा. देव काही कमी पडू देणार नाही. पण देवाची बराबरी करू नका. देव टिकू देणार. देव म्हणण्यापेक्षा कर्म टिकू देणार. देव त्रास देत नाही मायबाप कधीच नाही. हे आमचा गैरसमज आहे. हे आमचं कसं झालंय नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण आणि बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला. हा का रे पोरांनो 10 दिवस गणपतीने बुडवताना बाबराव आणि देव भेटत नाही. अरे तू नाचीत बुडवतो आणि तुम्हाला बायका भेटत नाही. त्याचं कारण सुद्धा हेच आहे बरं का. हे तुम्ही असं वागता ना या गटाऱ्या आमुष्या. आता श्रावण संपायची वाट बघतात काय काय. कवा संपण अरे खरं हिंदू धर्मात जन्माला आले दादा जरा तरी जाणीव ठेवत जा रे. गटारी आमुष्या केली असं. लईच धार्मिक नाही रे तुम्ही. तोंडावून कळतंय तुमच्या. होय पोरांनो केली का नाही. ज्यानं ही गटारी आमुष्या केली ना या बहिणीची गॅरंटी अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार नाही. काय काय म्हणताल माझं झालंय तुझी नीट नांदणार नाही. ते म्हणतात आमोशाचा बायकोचा काय संबंध आहे. अरे सगळा आमोशावरच खेळ आहे. काय सांगायचं तुला. लय मजा आहे रे दादा तुमची. अरे जरा तरी घाबरत जा रे. छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेता स्वतःला आणि खुशाल नॉनव्हेज खाता. माझ्या एकाही मावळ्यांना नॉनव्हेज नव्हतं बरं का. अरे काय शरीर होतं त्यांचं. ही म्हणते ती बोकडं बिकडं खाल्ल्याशिवाय शरीर होत नाही. मावळ्यांचं शरीर आहे का बरं का. 32 इंच छाती 140 ते 160 किलो वजन 6.5 ते 7 फूट उंची. नजरेत असा अंगार अर्धा शत्रू बघूनच गार व्हायचा. पण ते मावळे RMD माणिकचंद इमलवर झाले नाही. बिचारे निर्व्यसनी होते. आम्हाला पुढे फाडता येणार ती दातानं फोडावी लागती. आणि ही बोंब बोलतय तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे. अरे तू डोम कावळा. तू मावळा आहे होय रे. हा गुरी दिसली गाला खसली माझीच आहे. तुझ्या बापाची पेंड आहे. आणि सगळेच आशे नाही बरं. सगळेच आशे नाही माय बाप. सगळेच आशे नाही. महाराज कधी कधी कौतुक वाटतं मला. खरंच कौतुक वाटतं. प्रत्येक टोपलीत 2-4 नासके कांदे असतात. ह्याचा वास सगळ्याला लागू नये ही जबाबदारी आपली असते. लक्षात घ्या. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना तिथं कीर्तनात टाळ घेऊन उभं राहणारी सुद्धा पोरं आहेत माझ्या महाराष्ट्रात. जिथं श्रीमंताच्या अवलादी मायबापाला वृद्धाश्रमात टाकतात ना तिथं शेतकऱ्याच्या अवलादी स्वतःच्या मनगटाच्या कष्टावर मायबापाला सांभाळणारी लेकरं आहेत माझ्या महाराष्ट्रात. अरे काकडा करणारी पोरं आहेत माझ्या महाराष्ट्रात. पखावाज वाजवणारी पोरं आहेत माझ्या महाराष्ट्रात. कीर्तन करणारी पोरं आहेत माझ्या महाराष्ट्रात. सगळेच वाईट नाहीत रे. अरे कौतुकाने सांगेल मी माझ्या मातीचं वैभव. अरे विश्वासाने सांगेल मी. अर्ध्या रात्री मध्यरात्री एखादी अर्धनग्नी पोरगी जरी एखाद्या हिंदू धर्मातल्या पोराला दिसली ना तरी ते शेतकऱ्याचं पोरगत त्या अप्सरेसारख्या सुंदर पोरीला तिच्या आईपर्यंत सुखरूप पोचवेल एवढा विश्वास आहे माझ्या हिंदू धर्मातल्या पोरांवर माझा. अरे धिंगाणा मस्ती मज्जा सगळेच करतात पण कर्तव्य कळतं त्यांना. लोकांच्या कपड्याच्या दुकानात घड्या घालतात ना तेव्हा वाटतं बापाच्या कष्टाची जाणीव आहे त्याला. जेव्हा आयुष्यभर सायकलीवर फिरणाऱ्या बापाला हे पोरग 4 चाकीमध्ये गावातून घेऊन फिरवतं ना तेव्हा वाटतं कौतुक आहे मला या पोराचं ज्यानं आपल्या बापाला 4 चाकीत बसवलंय. अरे पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा बाप जेव्हा बंगल्यात राहतो ना तेव्हा कौतुक वाटतं त्या पोरांचं. कष्टाने उभं केलं वैभव या पोरांनी. लय कष्ट करतात तरी ही पोरं लय. अरे सप्त्यातले पंक्ती वाढायला पोरं असतात का नाही का म्हातारे वाढतात. पोरंच वाढतात की नाही. मग हे पण केलं पाहिजे की नाही महाराज. जाणीव याची पण जाणीव ठेवली पाहिजे. आमच्या पोरांना आमच्या धर्माची जाणीव आहे. 2-4च कचकच कांदा कापताना बोट कशाला वाचिवली एवढी 2-4च बिया करायची. ह्या 2-4ला एकदा टुपलीतनं काढलं की नाही तर टुपली लय चांगली दादा. संगतीनं साधू सुद्धा बिघडतो रे. ढेकणाच्या संगे हिरा सुद्धा भोंगतो ढेकणाले रे. कुसंगतीने साधू सुद्धा नसतो. तुम्हाला काय वाटतं महाराजाच्या नादी पिदाडं लागलं पिदाडं सुधारतं. येडे तुम्ही. महाराज पियत
इतकं बेकार आहे ते महाराजाला म्हणतो की गोटभर देव भेटन. महाराज म्हणतो असा नाही भेटला तसा भेटतोय का बघू. लोक अरे वाईट गोष्टी नियम आहे. चांगली गोष्ट लवकर स्वीकारली जात नाही, वाईट गोष्ट स्वीकारल्याशिवाय माणूस राहत. वाईट गोष्ट पटकन लागते महाराज, पटकन. लवकर अभंग पाठ होत नाही पण गाणं पाठवायला वेळ लागत. खासियतच आहे महाराज. सत्य लवकर स्वीकारत नाही, असत्य स्वीकारतात माणसं. पण जिथं चांगलं आहे तिथं वाईट आहे, आणि जिथं वाईट आहे तिथं चांगलंही आहे. चांगल्याकडे नजरअंदाज करून चालणार नाही. फार पोरं कष्ट करतात, फार पोरी कष्ट करतात. अहो बघा ना, काय ती लेख म्हणायची, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभा राहते, तेवढ्याच प्रबळतेने संसार करते आणि तेवढ्याच प्रबळतेने जगाचा व्याप सुद्धा सांभाळते. काय ती पोरगी म्हणायचं, तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं बघावं तर तीच कालिका व्हावी, आणि त्याच घरामध्ये जिच्यावर तिनं प्रेम करावं त्याच्यासमोर नम्रतेने उभा राहावी. किती पोरगी समृद्ध म्हणायची महाराज ते. आणि माय स्वतःला कमी समजत जाऊ नका. लय ताकद आहे आपल्याला. अगं लय श्रीमंत आहे आपण. आपला बाप श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत नाही. जगाच्या बापानं आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आपली. काय ताकद आहे माय आपल्यात. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. काय ताकद. कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोका. माझ्या आईला माझ्या आजी आम्ही सेमस्टर हॉटेलला जरी नेलं ना, 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. जाणीव आहे रे. आणि त्याच आईबापामुळे आपला संसार आहे बघा. हे साम्राज्य लक्षात घ्या. काय कौतुक करावं माय तुमचं. लय ताकद माय तुमच्यात. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण तुम्हाला खरंच माहित नाही का लक्ष्मण कुणाचा? रामाचा. रामाचा भाऊ दशरथाचा. त्यांना काय लागली? शक्ती लागली. कुठं लागली? नगरमध्ये. मग कुठं लागली? लंकेत. कुठं लागली? लंकेत लागली. शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आहे हे वैद्याने सांगावं. वैद्य रावणाचाच उचलला बरं का. वैद्य कुणाचा उचलला? तो काय यायला तयार नाही. ती म्हणला रावण मला मारून टाकेल. मारुती म्हणला येत कसा नाही, उचलून नेतो. निस्त करून गोयला धरून आणला वैद्य. म्हणला इकडं बी मरण नाही तिकडं बी, त्याच्यापेक्षा करा आपलं जे काम होतं. तपासलं. संजीवनी बुटी द्रोणागिरी पर्वतावर सूर्योदयाच्या आधी आणा, देव जीव वाचेल. कुणाला पाठवलं? मारुतीरायाला, हनुमंतरायाला. मारुतीराया गेले. मी माझ्या संप्रदायाचं एवढं कौतुक का करते माय बाप. आपला संप्रदाय इतका श्रेष्ठ आहे. आपल्यात भगवंतावरनं भक्ताची ओळख केली जात नाही, आपल्याकडं भक्तावरनं भगवंताची ओळख आहे. हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे महाराज. इथं राधे आधी आहे, कृष्ण नंतर आहे, तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, आधी आहेत विठ्ठल, नंतर आहे मारुती, आधी आहे राम. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या. इथं भक्तावरनं देवाची ओळख आहे माय बाप. तुलसीदास वर्णन करतात, भक्ती शिकावी मारुतीरायाकडनं. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी. बरनभु रघुबीर विमल जसुचोतायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहो मोहे हरहु क्लेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीसति लोक उजागर. रामदूता तुलित बल धामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी. कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरण विराज सुबेसा. कानन कुंडल कुंचित कैसा. हाथ वज्र और ध्वजा विराजे. कांधे मूंज जनेऊ वो साजे. शंकर सुवन केसरी नंदन. तेज प्रताप महाजत बंदन. विद्यावान गुणी अति चातुर. राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया. राम लक्ष्मण सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा. विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर संहारे. रामचंद्र के काज सवारे. लाए संजीवन लखन जियाए. कामापुरतच घ्यायचं, आपल्याकडे वेळ नसतो तेवढा महाराज. लक्ष्मणाला शक्ती लागली. संजीवनी बोटी मारुतीराया आणायला गेले. द्रोणागिरी पर्वतावर पोहोचल्यावर कळतच नाहीये कुठली कसल्या आकारची, कारण विचारायचं
विसरलं घाई गडबड. अख्खा द्रोणागिरी पर्वत एका हातावर उचला आणि मारुतीराया निघाले. लंकेकडे जाताना मध्ये अयोध्या लागली. भरतांनी विचार केला काय आसोवर, अहो काय दिसतं राक्षसासारखं. त्याच्या सावलीनं अख्खी अयोध्या व्यापली. बाण मारला. मारुतीरायाला कुठल्या बाणानं काहीच होणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलं होतं. मारुतीराय म्हणले माझ्या रामाचा बाण आहे, मी स्वीकारलाच पाहिजे. कुणी मारला? रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारुती आहे मी. कुठे चालले? लंकेला. हा पर्वत संजीवनी बोटी घेऊन चाललोय, मला समजली नाही म्हणून अख्खा पर्वत घेतलाय. अहो काय सांगू मायबाप, मला सूर्योदयाच्या आधी पोचायचंय. नाही पोचलो तर जीव जाईल माझ्या स्वामींचा. कधी झालं, कसं झालं, कुठे आहेत ते, कुठल्या ठिकाणी आहेत ते, कसं जाता येईल, मी येऊ शकतो का, तुम्ही सांगू शकता का? मारुतीराय म्हणले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं असतं दादा, पण आता माझ्याकडे वेळ, मला पोचायचंय. सूर्योदयाच्या आधी पोचल्यानंतर जीव जाईल माझ्या स्वामींचा. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी, पतिव्रता, पतीवर श्रद्धा, प्रेम, विश्वास, निष्ठा. मी ताकद सांगते बाईची महाराज. त्या उर्मिला माता तिकून मारुतीरायाला सांगतायत, मारुतीराया प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या भाऊजींच्या. तुम्ही पोचायच्या आधी हा सूर्य कसा उगवतो मी बघतो. त्याच्यात ताकद नाही एका पतिव्रतेच्या पतीला तिच्या परवानगीशिवाय त्याचा जीव घ्यायची. ही ताकद नाही त्या सूर्यामध्ये महाराज. ही ताकद नाही त्या काळामध्ये की काळाने मला न विचारता लक्ष्मणांचा जीव न्यावा आणि सूर्याने मला न विचारता उगवावं. काय ताकद स्त्रीमध्ये महाराज. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोचले नाही. मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. लक्ष्मणांचा जीव वाचला त्यांच्या पत्नीमुळे. कर्म करणारे मारुतीराया आहेत, पण वर्म साधलं माझ्या उर्मिला मातेनं. काय ताकद आहे माय तुमच्यात. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी. हा लय ग माय. खरं माझ्या संतांच्या बायका होत्या ग. काय बायका माझ्या संतांच्या. हा हा हा. अहो नामदेवरायची बायको 3.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. हा हा नामदेवरायची बायको राजाई 3.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत, सासऱ्याला जी शिवाय बोलत. हा तुमची आठवा आता. आपली फक्त भांडण लागू द्या आणि जरा तिच्याकडलं चांगलं असू द्या. अशी बोलती. माझा बाप काय भिक्खारी नव्हता तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिले. मोठ्याची मी, फक्त माझं डोळं फुटलं मी तुला होय म्हणलं. तुझ्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलं मला. माझंच नशीब गांडू तू माझ्या पदरात पडला. अरे मला काय भीक नव्हती लागली तुझ्या दारात येऊन पडाया. होय ग माय होय. अगं पण किती बोलशील. तुकोबारायची बायको पुण्याची आहे. गुळवे सावकाराची पोरगी आहे. सावकाराची पोरगी आहे. पुण्याचं सासर आहे तुकोबारायचं. 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती? 3500. 3500 एकर ऊस आहे. कोल्हारमध्ये नाही, पुण्यात. जागेला किंमत आहे का नाही? 3500. तरी तुकोबारायची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळाची साडी नेसती, तक्रार करीत. आणि तिच्यामुळे माझ्या तुकोबारायांच्या संसाराचं रक्षण जगाचा मालक करतो. काय सामर्थ्य महाराज स्त्रीमध्ये. तुम्ही नका वाजवू, तुमची लय अवघड आहे. तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जानवर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय 3दा खाऊ. काय देवानं कमी केलं ग माय. अगं धोतर फाटलं माझ्या तुकोबारायचं. धोतर नाही दुसरं तुकोबारायला. दोरा नाही शिवायला दोरा. कधी कधी वाईट वाटतं मला. संतांनी एवढं केलं आमच्यासाठी, पण आम्हाला जाणीव नाही रे त्याची. अय्या परमार्थासाठी किती करावं संतांनी महाराज. किती मायबाप करावं. किती किती दुःख द्यावं जगाच्या मालकाने. हा आपल्याला कणभरही नाही रे संताच्या मानाने दुःख. लय जगाच्या मालकानं त्रास दिला मायबाप. लय जगाच्या मालकानं लय परीक्षा बघितल्या संताच्या. लय परीक्षा बघितल्या. अहो काय ते तुक बरं आहे. जगर तुकोबारा कीर्तन करायला लागले तर माणसं हाताला धरून वडायची मायबाप. काळ होता मायबाप तो. पण ज्यांनी त्रास दिला ती पुन्हा कीर्तन ऐकाय बसत होते. सामर्थ्य बघा मायबाप. तुकोबाराय म्हणले अरे येडे बिडे का काय तुम्ही. आज त्रास द्याचाल, उद्या त्रास द्याचाल, लय बोलचाल. पण तुकोबाराय म्हणले एक दिवस असा येईल मायबाप. एक दिवस आज लय नावं ठेवचाल रे. लय नावं ठेवचाल. आज ठेवणार तुम्ही. तुमची नीतिमत्ता आहे, तुमची बुद्धिमत्ता आहे ती. तुम्ही आज इतकं नावं ठेवचाल की माझ्या डोळ्यातनं पाणी येईल मायबाप. पण एक दिवस असा येईल की मी नसल आणि तुम्ही म्हणाल धन्य मन विनय लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिएला. भाग्य आम्ही तुका देखिएला.
आम्ही